अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथं अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती। मात्र पोलिसांच्या तपासात ही घटना पूर्णपणे खोटी असल्याचं समोर आलंय। मुलीनं स्वतःलाच दुखापत करून एक खोटा बनावर असल्याची माहिती समोर आली। दर्यापूरच्या आनंदनगर परिसरात दोन अज्ञात युवकांनी तोंडाला रुमाल बांधून एका अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला। या हल्ल्यात मुलीच्या मानेवर आणि हातावर वार करण्यात आल्यानं ती जखमी झाली। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी याच परिसरात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती। त्यानंतर पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या घटनेनंतर जखमी मुलगी आणि तिच्या आईनं दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी मुलीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय। तर सलग घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। सांगितलं सर त्यांनी की बा तुम्ही कुठं गेले होते, काय गेले होते, पोरीकडे लक्ष का बरं नाही दिलं। तर आम्ही म्हटलं सर आम्ही कामाला गेलो होतो, तिला बरंही नव्हतं। 2 जण आले होते सर तोंडाला बांधून। माझी पोरगी टॉयलेटला गेलेली होती आणि ती बाहेर येताना आलेली असूनही ते 2 जण आले, गेट उघडलं आणि त्यांनी की नाही माझ्या पोरीच्या तोंडाला बांधून हात पकडून तिच्या गळ्याला आणि हाताला वार केला। ते आतमध्ये मी अशी घरात चालली होती, ते मागून आले, पूर्ण तोंडाला बांधलं, तोंडाला बांधून इथं मारलं आणि इथं मारलं। किती जण होते ते? 2। तोंडाला बांधून? हो। घरी कोण कोण होतं तुझ्या? बहीण घरात होती, मामा बाथरूममध्ये होते। बस। ते मारून पळाले? हो। मी त्यांनी धक्का दिला आणि घरात गेली। घरात जाऊन मी पूर्ण लावून घेतले घर आणि घर लावून ते चालले गेले। मग पोलीस स्टेशनला गेलते का तू? नाही, आईला फोन केलता, आई आली, मग आईनं घेऊन गेली। मग पोलीस स्टेशनला? हो। मग काय झालं, रिपोर्ट दिला का? हो। कोण होते, काय होते, ओळखीचे नाही? नाही।